हॅलो गाईज, मी प्रतीक्षा मेकअप आर्टिस्ट आणि नेहमीप्रमाणेच मी चालली आहे ऑर्डरला. आणि ऑर्डर उद्याची असल्यामुळे वन डे आधीच मी तिकडे चालली आहे आणि मला जायचं आहे कोळगावला. मांडवगण फराटावरून मी निघाले बाईकने. तिथून पुढे मला काष्टीतून बसने जायचं होतं. त्यासाठी मी काष्टीमध्ये गेल्यानंतर पाऊण तास उभी राहिले. त्याच्यानंतर मला बस मिळाली. बस आली याचा आनंद तर होता, पण दुःख तर याचं होतं की बसमध्ये मला उभं राहायला पण जागा नव्हती. आणि त्यानंतर लोणीमध्ये गेल्यानंतर तर रेल्वे गेट पडलं. तिथे परत अर्धा तास मी थांबले. असं प्रकारे मी 8 वाजता पोहोचली. आणि मला सकाळी लवकर ब्राईडच्या घरी जायचं होतं, कारण ब्राईडला घरीच रेडी व्हायचं होतं आणि मग तिथून ती कार्यालयामध्ये जाणार होती. आणि माझी आजची ब्राईड होती मुस्लिम. तिच्या फॅमिलीने मला आधीच रिक्वेस्ट केली होती की आम्हाला तिचा फेस नाही दाखवायचा आहे व्हिडिओमध्ये. त्यामुळे मी अशी क्लिक घेत होते की ज्याच्यामध्ये तिचा पूर्ण फेस दिसणार नाही. त्यानंतर आम्ही हॉलमध्ये आलो. हॉलमध्ये आल्यानंतर ब्राईडची एंट्री झाली तिच्या भावांसोबत. ही इतकी छान वाटत होती. प्रत्येक धर्मातील लोक आपली आपली संस्कृती जपत असतात. ह्यांच्यामध्ये असं होतं की ब्राईडचा मंडप वेगळा असतो आणि ग्रूमचा मंडप वेगळा असतो. त्यानंतर त्यांच्या मंगलाष्टक वगैरे असतात ते होतात. मग ते ग्रूमला आणि ब्राईडला विचारतात कबूल आहे का. मग ते कबूल हे बोलणार आणि त्यानंतर मग ग्रूमची आणि ब्राईडची सोबत एंट्री होते. आणि त्यानंतर त्यांचा निकाहनामा होता, त्यावर त्यांना साईन करायची होती. त्यावर त्यांचे फिंगरप्रिंट पण होते आणि त्याची डिझाईन इतकी सुंदर होती. मला एवढं आवडलं ते. आणि तो पेन पण किती सुंदर होता. आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट भाग म्हणजे बिदाई, जो की सगळ्याच मुलींचा सारखा असतो. सगळ्याच मुलींना आईवडिलांना सोडून जाण्याचं दुःख असतं. आणि आजचा दिवस माझा असा गेला. थँक्यू फॉर वॉचिंग.